साई माई सकाळ मित्रांनो, दिवस दुसरा साई सेवक पालखीसोबत. तर आता आपण निघालो शिर्डीच्या वाटेने आणि आपला आता दिवस दुसरा आहे. आपले साई बंधू सर्व सोबत आहेत. आपल्या टायमाला खूप चांगला मोठा आहे. अजून आम्हाला बॅग वगैरे काय भेटले नाहीत. बॅग वगैरे आम्हाला भिवंडीला भेटते. थोडं आता गाड्या पण थांबल्यात, ट्रॅफिक लागलं आहे पूर्ण. तर आपले अर्धे साई पाठीमागे आहेत आणि अर्धे पुढे आहेत. आपला खूप टाईमनंतर ब्लॉग येते पालखीचा आणि मध्ये ब्लॉग पण येत नव्हते आपले, कारण आपल्याकडे जरा मोबाईलचा पण इश्यू होता. मोबाईल वगैरे नव्हते आपल्याकडे आणि आता आपल्याकडे मोबाईल आला आहे. आपण खूप प्रयत्न करणार आहे की 9 दिवशी पूर्ण 9 ब्लॉग टाकायचे. आता आम्ही चाललो आहे भिवंडीसाठी. दुपारचा थोडा आमचा भिवंडीच आहे. साईराम साईराम. आणि मित्रांनो, आपल्या यावर्षी ग्रुपमध्ये एक आपला भाऊ ॲड झाला आहे. तर तिकडे हा हो आपला यावर्षी ग्रुपमध्ये ॲड झाला आहे. काय बोलतो जरा आम्ही 2 शब्द. आणि भावाचं ॲड मला पहिलं वर्ष आपला साई सेवकमधून. त्या यावर्षी हॉल आपल्याला चालवायचा पूर्ण, कारण अंदाज नसणार तेवढा चालण्याचा. आपण चालवणार यावर्षी आमका 100%. जय साईनाथ जय साईनाथ. आता आपण पुढे ना चहा प्यायला थांबूया आणि तिकडे भेटू चहा पिताना. तोपर्यंत आपले बाकीचे मेंबर येतील, आपण तिकडे भेटूया. मित्रांनो, आता आम्ही चहा वगैरे करून निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी. आता आपले भाऊ लोक नाश्ता वगैरे करतायत रस्त्यामध्ये चालत. आपण आता चहा वगैरे प्यालो. हे काय नाही, आपला ब्लॉग जरा नॉर्मल आहे कारण दिवस दुसरा आहे. आणि आत्ता आम्ही उठलो आहे सकाळ आहे, जरा फ्रेश न झाले. आता आपण बघूया पुढे. आपला भाऊ वाकून बघतो. काय बघतो भाऊ इथे? सांग मला काय बघतो. वाकून नाही बोलतो, सांग बरं. बोल लाजतोय असं तर खूप बोलतो विदाऊट याच्यामध्ये, पण कॅमेरा चालू केला की भावाचे बोलतेच बंद होते. तर बोलतो ना आता काहीतरी बोलत होतं. काय नाही मित्रांनो, आपण भेटूया पुढे. चहा वगैरे तर पिऊन झाले आमचा. नाश्ता केला नाही, नाश्ता तर पुढेच करू काहीतरी. काय भेटेल ते नाश्ता करू, कारण सकाळी वडापाव वगैरे जात नाही एवढं लवकर. त्यामुळे पुढे जाऊया आणि पुढे जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आपला आरतीचा स्पॉट पाठी गेला आहे आणि पालखीचं निघाले तर आम्ही थांबलो ना आरतीच्या स्पॉटवरती, कारण आम्हाला पुढे जायचं पालखीजवळ. पालखी जास्त पुढे नाही गेले तर आपण पटापट पालखीला दाखवूया आपण, कारण आता राहिलो थोडा पाठीमागे फ्रेश वगैरे होत होतो. आता आपण पटकन पुढे जाऊया आणि आपली बाकीची मंडळी घेऊन पाठीमागून येते ते, पण पुढे जाऊया आणि पालखीला भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही दरवर्षीप्रमाणे थांबलो आहे कलिंगड खायला. मारू बाय. साईराम 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 साईराम. कलिंगड खात बसतो आम्ही. आता आपली चौघाला पाठीमागे ती लोक पण येतील आता हळूहळू. जास्त पाठी नाहीत ती लोक. कलिंगड खाऊया. कलिंगड खाऊन पालखी गाठायची लवकर, कारण आपल्याला भिवंडीमध्ये खूप मोठा उत्सव असतो. पालखी आतमध्ये आली की हळू पाहिजे एकदम मस्त बघण्यासारखं असतं. ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार, कारण आता आपण पटपट चालणार आहे. पालखीला आपल्याला गाठायचं आहे. आता आपण कलिंगड वगैरे खाऊया आणि लवकर जाऊया पालखी गाठायला. चला कलिंगड खातो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही आंघोळ वगैरे गेले आणि जेवायला बसले सर्व. आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे झाले. आता जेवण करते. दिपूबाई आमचे जेवत आहेत, ते पोरं आपले जेवत आहेत इकडे. हे बघा मारू भाई, कितना जलेबी खाया? 2. अरे कितना जोड़ बोलोगे? थोड़ा सा बोलेगे. मेनू बघा मस्त आहे. राईस आहे, भाकरी आहे, झुणका आहे, भाजी आहे छोलेची, जलेबी वगैरे. बाकी या लोकांचं झालं आहे जेवण. आता मी बसलो जेवायला, कारण मी लेट आलो आंघोळ वगैरे करून. जेवतो वगैरे, थोडा आराम करतो आणि निघताना तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आता आपण दुपारच्या स्पॉटवरून निघालो आहे. आपला रात्रीचा हॉल्ट आहे बडग्याला जायला. आणि आपली गाडी आहे, बघू शकताय. आणि भाऊने आपली गाडी ओपनिंग केली आहे. गोयच्या अंबाईनं आपला हा बॅनर आहे बघा गाडीवरचा. तरुण शक्ती हा आपला गाडीचा बॅनर आहे. आता आम्ही निघालो जायला. तर आता आपण पुढे चहा बी प्यायला थांबलो, आपण भेटूया. तर मग डायरेक्ट कंटिन्यू आपले ब्लॉग येणार आहेत. भाई फुल तयारी आहे आमची, फुल तयारी. 9 दिवस 9 ब्लॉग करायची जोशमध्ये. काय बोलतो भाऊ? ह्या भावाने फक्त आपल्याला टायमावरती ना ब्लॉग एडिट करून दिले पाहिजे बस. हे टायमावरती ब्लॉग एडिट करून दिले ना तर सगळं होऊन जाईल. आता आपण जाऊया पुढे.
मित्रांनो आता आम्ही चहा प्यायला बसलो इकडे. आता चहाची वेळ केली जरा, कारण चहाची तलप लागली होती भरपूर. आता चहा प्यायला बसलो आणि आपला भाऊ पण व्हिडिओ काढतोय. सगळे ब्लॉगर आले, सगळे ब्लॉगर. चहा वगैरे पिऊया आणि आपला संध्याकाळचा 8 स्पॉट आहे, तिकडे जायचे. आणि मध्ये तुम्हाला काहीतरी बघायला वगैरे भेटतं बरं, तुम्हाला दाखवते. कारण आपला पहिले दिवडते का खाली आहे ना, मस्त भजन वगैरे असतं, तिकडे तुम्हाला दाखवले वगैरे शॉर्ट्स वगैरे घेऊन दाखवतो. तर चहा वगैरे पितो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आपण 8 स्पॉटवरती बसलो आहे. आणि पुढे आता आरती पण चालू आहे, गर्दी पण आहे. आपला भाऊ आहे आपल्यासोबत आणि बाकीचे मंडळी आपले पुढे. सायराम आरती चालू आहे पुढे. आता दाखवतो तुम्हाला आरती चालू आहे आणि आपला हा रथ आहे. ए भेटला का? आणि पालखी पण इकडेच असते. आपले बाकीचे काय पण पुढे ट्राफिक पण भरपूर आहे. आरती झालं बाबांची आता. पुढे जाऊया ट्राफिकमध्ये, पुढे भेटतो तुम्हाला पुढे थांबल्यावर. तर मित्रांनो आता आम्ही पालखीसोबतच चालतोय. हे बघा रथ आहे आणि पालखी पुढे आहे. पुढे जास्त पुढे नाही. आता आम्ही सेंटर दाबाला पोहोचतोय, कारण पालखी पण लेट निघाली आता आरतीच्या स्पॉटवरून. नाही पण मग पालखीसोबतच निघालो. आता आपल्याला अजून थोडा किलोमीटर बाकी आहे. 1.5 तास लागेल, 1.5 तास आपल्याला पोहोचायला रात्रीच्या स्पॉटवर. तर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन भेटूया. हो पुढे काय काय होतंय. चला साईराम, जय साईराम. मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या हॉलवरती पोहोचलो पडव्याला आणि आमच्या रसाभाऊंनी 1 नंबर असं काम केलंय. मस्त दुकानामध्ये जागा बघितली. मारू आहे हाच मारू आहे. आणि प्रवीण भाऊ एकदम लवकर होता. पहिले निशाने साईराम. आणि ह्या भावाचं दुकान आहे आपलं. हा झोपला आहे तो, आणि ते दीपभाऊ झोपलेत आपले. तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि भाऊ काय करा, सबस्क्राईब करा. आणि असे तुम्हाला साई पालखीचे नवीन ब्लॉग येत दिसणार आहे. तर आपल्या भावाला पण थोडं सपोर्ट करा. आणि रील्स पण येणार आहेत, रील्स पण करूया. भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये, दिवस 3ऱ्यामध्ये. साईराम, जय साईराम.